की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आजच्या या विराट अशा सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले, आपले माजी पालकमंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर, सन्माननीय आमदार रमेश अप्पा कराड, अभिमन्यूजी पवार, आपल्या लातूरच्या या निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर, संजयजी कोडगे, जिल्हाध्यक्ष बसवराजजी पाटील, शहर अध्यक्ष अजितजी कव्हेकर, सुनीलजी गायकवाड, सुधाकरजी श्रिंगारे, ज्यांनी आपल्याला समर्थन दिलं ते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जयदीप भाऊ कवाडे, पाशाजी पटेल, शिवाजीराव कव्हेकर, बबरूवान खांदारे, गोविंद अण्णा केंद्रे, त्र्यंबकजी भिसे, अरविंद पाटील निलंगेकर, दिलीपजी देशमुख, गणेशराव हाके, राहुलजी केंद्रे, शैलेश भाऊ लाहोटी, अमोल निवदे, गुरुनाथ मगे, देवीदास काळे, शैलेश गोजमगुंडे, संजय हलगरकर, स्वातीताई हुंडे, त्याचप्रमाणे शोभाताई अकनगिरे, स्वप्नील वंते, संजय गीर, निखिल गायकवाड, राहुल भुतडा, निर्मलाताई कांबळे, सुरेश जाधव, काकासाहेब चौगुले, रोहित पाटील, गोपाळ वांगे, सचिन सुरवसे, मंचावर उपस्थित आपले सर्व मान्यवर, विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित असलेले लातूर महानगरपालिकेकरता आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आलेले आपले सर्व उमेदवार, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो, पहिल्यांदा तर मी लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्तेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो आणि आई गंजगोलाई माता भवानी यांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो। खरं म्हणजे लातूर ही एक अशी भूमी आहे की ज्यांनी या महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात नेतृत्व दिलं। आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी चाकूरकर साहेबांचा उल्लेख झाला। चाकूरकर साहेबांचं जर आपण एकूण राजकीय आयुष्य बघितलं तर ज्या प्रकारे नगराध्यक्षापासनं तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यापासनं देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं कारभार चालवला, राजकारणामध्ये अशा प्रकारचे लोक हे आपल्याला विरळ दिसतात। त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील किंवा ज्यांनी या लातूरला एक वेगळी ओळख दिली ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील। खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे ज्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून ज्यांचा आपण आदर करतो त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे। हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही। आणि म्हणून 2 दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला, काही कन्फ्युजन झालं। आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते, ते बोलत असताना त्यांना त्या ठिकाणी हे सांगायचं होतं की
राजकीयदृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचा आहे, पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण मी जाहीरपणे सांगतो, काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. या महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं नेतृत्व ते आहे. आणि हे लातूर ज्यांची जन्मभूमी नव्हती पण तरी कर्मभूमी होती, असे आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचंही स्मरण या निमित्ताने लातूरकरांसोबत केलं पाहिजे, असं माझं मत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या भूमीमध्ये नेतृत्व तयार करण्याचा एक गुण आहे. आणि म्हणूनच आजही आपण पाहतो, मंचावर बसलेली जी आपली नेते मंडळी आहे, या प्रत्येकाने अतिशय चांगल्या पद्धतीनं या लातूर शहराच्या आणि लातूर जिल्ह्याच्या विकासाकरता या ठिकाणी काम केलं.